नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, उद्या आहे 8 मार्च. तर उद्या आलेली आहे महाशिवरात्री. तर या दिवशी शिवतत्व हे जागृत झालेले असतात आणि त्यामुळेच आपल्याला त्यांची उपासना पूजा या दिवशी करायची असते. त्याचबरोबर त्यांचे नामस्मरणही करायचे असते. तर या दिवशी आपण अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय हे करणार आहोत. तर ज्या आपण सेवा आणि उपाय करणार आहोत तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळणार. फक्त आपण श्रद्धेने आणि मनोभावे त्यांची सेवा करायला हवी. तर या दिवशी तुम्हाला होतील तितक्या सेवा आणि उपाय ह्या भगवान शिवशंकरांच्या अवश्य करा. त्यासोबतच आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट असू द्या तर ते संकटही कमी होईल. तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे आणि ज्यांना शक्य नाही मंदिरात जाणं तर त्यांनी घरात केला तरीही चालेल. तर या उपायासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तर या उपायासाठी आपल्याला 108 अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत. तर दिवसभरामध्ये तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही केला तरीही चालेल. तसेच 108 बेलपत्र मिळाले तर तेही भगवान शंकरांच्या पिंडीवर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून अर्पण करा. तसेच शमीचं पानही तुम्ही अर्पण करू शकता. कनेराचं फूल मिळालं तर तेही अर्पण करा. तर या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांना ज्या ज्या वस्तू आवडतात तर त्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. तर यामुळे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. त्यानंतर लग्नासंबंधित ज्या काही अडचणी असतील, वास्तुदोषासंबंधित काही अडचणी असतील किंवा नोकरीसंबंधित काही अडचणी असतील, घरातील वादविवाद या सर्वातून मार्ग मिळण्यासाठी भगवान शंकरांचा व्रत करण्याचा, त्यांची सेवा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस खूप चांगला आहे. तर या उपायासाठी आपल्याला 108 अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुटलेले नाही घ्यायचे. तर अख्खे तांदूळ व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. हे तांदूळ संपूर्ण या एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या उजव्या हाताने एक अक्षता उचलायची आहे आणि दुसऱ्या बाजूने एक रिकामी प्लेट ठेवून त्या अक्षता उजव्या हाताने उचलायची आणि ओम नमः शिवाय म्हणून तुमचं नाव सांगून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करताय तर ती इच्छा बोलायची आणि ते तांदूळ जी रिकामी प्लेट ठेवली आहे तर ते त्याच्यामध्ये टाकायचं. तर असं आपल्याला या ज्या 108 अक्षता ठेवल्या आहेत तर त्या प्रत्येकी एक एक उचलून हातामध्ये घेऊन ओम नमः शिवाय म्हणायचं. त्यानंतर ओम नमः शिवाय म्हटल्यानंतर तुमचं नाव घेऊन तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे. तर असं आपल्याला 108 वेळा एक एक हातामध्ये तांदूळ घेऊन एक एक अक्षता घेऊन हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. त्यानंतर हा उपाय झाल्यानंतर या सर्व अक्षता घेऊन आपल्याला जवळच्याच भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे आणि त्या अक्षता आपल्याला पिंडीवर अर्पण करायच्या आहेत. आणि बेलपत्र, कण्हेराचं फूल तर हेही सोबत घेऊन जायचं आहे आणि ते पण आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन तिथे पिंडीवर अर्पण करायचं आहे. तर भगवान शंकर हे भक्तांच्या हाकेला लवकर धावून येतात. तसेच काळे तीळही तुम्ही या दिवशी शिवपिंडीवर अर्पण करू शकता. तर ज्यांना साडीसातीचा त्रास आहे तर त्यांनी या दिवशी काळे तीळ भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करा. तसेच जल अर्पण करताना त्यातही थोडेसे काळे तीळ टाकूनच ते जल अर्पण करा भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर. त्यासोबतच जल अर्पण करताना ओम श्री शनेश्वराय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करा की जी तुमच्या मागे लागलेली जी साडेसाती आहे तर ती निघून जाऊ दे, ती दूर होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. तर अवश्य उद्या महाशिवरात्रीच्या या शुभ तिथीला तुम्ही हा 108 तांदळांचा हा उपाय करून बघा. तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि तुमच्या मागे लागलेले जे संकट असेल, तुमच्या आयुष्यामध्ये जे असलेले संकट असेल तर ते नक्कीच दूर करतील भगवान शिवशंकर. तर अवश्य उद्याच्या दिवशी हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. फक्त श्रद्धेने आणि मनोभावे उपाय करा. नक्कीच तुमच्या ज्या समस्या आहेत तर त्या नक्कीच कमी होतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.